नमस्कार. सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आपण आता टीईटीची परीक्षा किंवा TIITच्या परीक्षेला प्रत्येक वेळी ही जी गणित आहेत नफ्या तोट्याची ही तर विचारलीच जातात. अत्यंत सोपी गणित आहे, समजली तर समजून घ्या गणित कशी करायची. ते साधं सूत्र आहे, सूत्रानुसार हे गणित केलं की एकदम इझी जो आपल्याला 1 मार्क सहजच मिळतो. शेकडा नफा किंवा तोटा कसं काढायचं, त्याच्यासाठी कोणतं सूत्र वापरायचं, आपण आजच्या ह्या माझ्या तासाला पाहणार आहोत. गणित मी फळ्यावर लिहून ठेवलं आहे. 600 रुपयांची वस्तू 1000 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती झाला. आता तोंडीत आपण सहज काढू शकतो. 600 ची वस्तू 1000ला विकली, 400 रुपये नफा झाला. हा झाला 400 नफा 600 रुपयांवर. त्यांनी प्रश्न विचारलाय शेकडा नफा किती झाला, तो आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी काय करायचं, आपल्याला आधी खकी म्हणजे खरेदी किंमत, ती जी वस्तू आहे तिची खरेदी किंमत किती आहे ती लिहायची 600 रुपये. तिची विक्री किंमत किती आहे 1000 रुपये. म्हणजे निव्वळ नफा किती झालेला आहे या व्यवहारात. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. उत्तर आलं 400 रुपये हा या व्यवहारात झालेला निव्वळ नफा आहे. आपल्याला आता काय करायचं आहे, शेकडा नफा काढायचा आहे. त्यासाठी शेकडा नफ्याचं सूत्र वापरायला लागेल. आता शेकडा नफा किंवा तोटा दोघांचं सूत्र एकच आहे, काही वेगवेगळं नाहीये. नेहमी खरेदी किमतीवरच, खकी लिहिते मी शॉर्ट मध्ये, नफा असू दे नाही तर तोटा हा खरेदी किमतीवरच काढला जातो. कारण आपण खरेदी कितीला केली आणि विकली कितीला, मग त्याच्यावर नफा किती झाला किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरच काढला जातो. तर खरेदी किंमत आहे आपली, ती म्हणजे सूत्र लिहिते. वरती जो निव्वळ नफा किंवा तोटा झालेला आहे तो लिहायचा आणि शेकड्या काढायचा आहे म्हणून गुणिले 100 लिहायचे. तर आपला निव्वळ नफा किती आहे 400 रुपये. म्हणजे काढताना सूत्र काय येणार, 400 भागिले खकी आहे आपली 600 आणि गुणिले शेकडा काढायचे म्हणून 100. सोपं करून घ्यायचं. ह्या दोघांचा पहिला सरळ गुणाकार करायचा. गुणाकार करायचा 100 ने गुणायचं म्हणजे जी आहे संख्या त्याच्यावर फक्त 2 शून्य चढवायचे म्हणजे झाला 100चा गुणाकार. खाली भागिले किती आहे 600, 2 शून्य गेले. आता 6 ने 400 ला भाग लावायचा, जो लागेल तो लागेल. आता 6 ने 4 ला नाही जात म्हणून 40 ला लावायचा भाग. 4 किती झाले, काय भाग लागणार, 6 चोक 24, 6 35, 6 6 36. कारण 6 6 36 लागते. 6 7 42 लागणार नाही, कारण 40 पेक्षा 42 मोठे आहेत. लहान संख्येनेच भाग लावतो आपण. 6 6 36, 40 मधून 36 गेले, परत 4च उरले, परत 6 6 36. म्हणजे हा भाग न संपणारा आहे. प्रत्येक वेळी बाकी 4 उरणार आणि आपण 6 6 36 हा भाग लावत राहणार. त्यामुळे पॉइंट मध्ये आता हे 400 संपले, 6 6 36 बाकी उरली 4, परत 40 झाले, 6 6 36 66 आपण लिहिले, परत उरली बाकी आपली 4. म्हणून आपण बाहेरून शून्य ज्यावेळी घेतो त्यावेळी इथे दशांश चिन्ह लिहावं लागते. मग परत आपण काय लिहिणार 6 6 36. मग आता हा आपल्याला समजलाय हा काही भाग संपणारा नाहीये म्हणून 66 पुढे 2 दशांश तळापर्यंत भाग लिहायचा आणि उत्तर सोडून द्यायचं. म्हणजे हे आलं आपलं उत्तर. निव्वळ नफा किती झालेला आहे त्यांना 400. तर शेकडा नफा ह्याच्यामध्ये किती झालेला आहे 66.66% हा झालेला आहे शेकडा नफा. आता आपण दुसरं एक गणित पाहूया, तोट्याचं गणित. तोटा काढायचं असेल तर आपण कसं काढायचं, सोप्या पद्धतीने कसं करायचं, पटकन एवढं सगळं आपल्याला मांडायला वेळ नसतो. तर ती सोपी पद्धत आहे, तेही तुम्हाला दाखवते मी. म्हणजे आता दुसरं गणित घेते मी. 200 रुपयांना एखादी वस्तू घेतली आहे मी, वेळ नको म्हणून तिथेच लिहिते फक्त. 200 रुपयांना घेतली आणि ती 150 ला विकली. एक वस्तू 200 रुपयाला घेतली आणि विकली कितीला 150 ला. आता ह्या व्यवहारामध्ये नक्कीच नफा झाला नाही, कारण आपण 200 ला ती खरेदी केली म्हणजे खरेदी किंमत मोठी आहे. ज्यावेळी खरेदी किंमत मोठी असते आणि विक्री किंमत लहान होते त्यावेळी तोटा होतो. ज्यावेळी खरेदी लहान असते आणि विक्री मोठी असते त्यावेळी नफा होतो. आता खरेदी किंमत किती आहे आपली 200, विक्री किती आहे 150, म्हणजे विक्रीची किंमत लहान झाली.
मग 200तून 150 वजा करूया. आता किती ह्या व्यवहारात आपल्याला झाला तोटा? 50 रुपये तोटा झालाय. निव्वळ तोटा झालेला आहे 50 रुपये. मग आता शेकडा तोटा किती झाला? 200 वर. नेहमी मी काय सांगितलं मगाशी, 200 खरेदी किमतीवरच तोटा किंवा नफा हा खरेदी किमतीवरच काढला जातो. आता आपल्याला हा मिळाला निव्वळ तोटा, पण ह्या व्यवहारामध्ये शेकडा तोटा किती झाला तो पाहूया आपण. सूत्र आपलं मगासारखं जो वापरूया. निव्वळ तोटा किती झालाय? 50. खरेदी किती आहे? 200. शेकडा नफा काढायचा आहे म्हणून गुणिले लिहायचे 100. या दोघांचा काय करायचा? गुणाकार. म्हणजे मी काय सांगितलं, 100ने कोणत्याही संख्येला गुणायचं, म्हणजे त्या संख्येवर 2 शून्य चढवायचे. खाली किती आहे? 200. 2 शून्य गेले. सोपं करायचं. आता 2ने 50ला भाग लावणार. काय लागणार? 2 दुने 4 आणि 2 पंचे 10. 25%. तर शेकडा तोटा या व्यवहारामध्ये किती झालेला आहे? 25% आहे ना. एकदम सोपं. शेकडा नफ्या तोट्याचं हे सूत्र फक्त आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे नेहमी खाली खरेदीची किंमत लिहायची, वरती जो काही नफा झाला असेल किंवा तोटा झाला असेल तो वरती लिहायचा आणि गुणिले शेकड्यावरी काढायचे म्हणून गुणिले 100 लिहायचे. या दोघांचा करायचा गुणाकार, म्हणजे शेकड्याचा आणि जो काही नफा तोटा आहे त्यांचा गुणाकार करायचा आणि खाली नेहमी खरेदी किंमतच लिहायची. त्या खरेदी किमतीने ह्या दोघांना काय करायचा? भाग लावायचा आणि जो येईल भागाकार तो आपला शेकडा नफा किंवा तोटा. गणित आवडले असल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्राईब हे आमच्यासाठी काय आहे? तुम्ही दिलेलं एक शाबासकीची थाप आहे. म्हणजे तुम्हाला हे गणित मी शिकवते ते आवडते, तुम्ही केलेलं ते काय आहे? कौतुक आहे. तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरे एक गणित आहे. ह्याच्यामध्ये एक वस्तू 500 रुपयांना खरेदी केली